हॅलो फ्रेंड्स, थिअरी ऑफ मशीनमधील हा सेकंड प्रॉब्लेम. तर याची डायग्राम ड्रॉ करूयात आधी आपण. तर यामध्ये ए डी जे बेसलाईन 100 mm दिलेले आहे. तुम्ही जसंच तसे घेतील ते तरी चालते, हे शॉर्टली आहेत खूप. हा पॉईंट ए डी झाला आहे, ए आणि डी. मग आता पॉईंट ए वरून 60 डिग्री बी पर्यंत, म्हणजे ए बी हा 15 mm आहे, 50 mm. तर इथून 60 डिग्री वरती आपण एक 50 mm ची एक लाईन ड्रॉ केली. तिथं पॉईंट बी देऊया. यानंतर आपल्याला कंपस यूज करायला लागेल, सोगो. मग आता आपल्याला सी पॉईंट काढायचा आहे. सो बी टू सी हे 66 mm आहे, 66. मग इथून कंपसमध्ये 66 घेऊन इकडं हा इथे एक आर्क टाका. मी डायरेक्ट पॉईंट जोडतोय आणि डी वरून एक इथे असा हा पॉईंट सी झालेला आहे. त्यानंतरचा इथे एफ पॉईंट आहे. मग कंपसमध्ये 45 घेऊन इथून बी पासून इथे एक आर्क टाका. त्यानंतर तसंच 13 mm सी टू एफ आहे. मग सी वरून एफ वर 30 mm चा एक आर्क टाकून ते पॉईंट जोडल्यानंतर इथं पॉईंट एफ तयार होतोय. मी त्याला नाव देतो. त्यानंतरचा एक पॉईंट आहे यामध्ये, तो जी पॉईंट आहे. मग त्यासाठी पण असंच कंपसमध्ये आर्क घेऊन सी पासून इकडे या साईडला 24 सी जी 24 mm वरती इकडे एक कर्व, आणि त्यानंतर डी पासून 44 म्हणजे 44 mm घेऊन त्या कर्ववरती दुसरा कर्व, तिथे एक पॉईंट भेटेल, तो जी पॉईंट आहे. तो ही ड्रॉ करायचा आहे. यानंतरचा आणखीन एक पॉईंट आहे बी आणि सी या लिंकवरती आहे, ई पॉईंट. मग तो 40 mm इथून 40 mm या लिंकवर घ्यायचा. इथं कुठेतरी इथे पॉईंट येतो, तो ई पॉईंट तिथं द्यायचा आहे. तर तुमची कन्फिगरेशन डायग्राम झालेली आहे काढून. मग इथं स्केल दिलेले आहेत, मग ह्याने स्केल तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता आपण ओमेगा बी ए इंटू बी ए याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. म्हणजेच ओमेगा तुम्हाला जो 10.05 जो हे दिला आहे रेडियन पर सेकंड, मग तो घ्यायचा आहे बी ए. मग 10.05 इंटू ए बी किंवा बी ए 15 mm. मग 50 mmचं डिवायडेशन करायचं आहे mmचं मीटरमध्ये. मग त्यासाठी तुम्हाला 50 mm इंटू 1000 50 mm अपॉन 1000. मग त्याचं होईल 0.05. मी तर डेरिवेशन मांडतो. ओके, तर ही डेरिवेशन आहेत. व्ही बी ए इज इक्वल टू ओमेगा बी ए इंटू बी ए. ओमेगा ए बी किंवा बी ए इज इक्वल टू 10.5 रेडियल पर सेकंड ओमेगा आहे. मग त्याचं आपण कन्वर्जन केल्यानंतर 10.5 इंटू 0.05 इज इक्वल टू 0.525 मीटर पर सेकंड. मग आता यामध्ये फर्स्ट पॉईंट सॉल्व करायचा आहे, वेलोसिटी ऑफ पॉईंट सी. तर त्याचं कॅल्क्युलेशन करूया आपण. ओके, पण त्याआधी आपल्याला वेलोसिटी डायग्राम ड्रॉ करावे लागणार आहे. तर लिंक ए आणि बी याचं क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतं आहे. म्हणजे या असं बाहेरच्या साईडला ते रोटेट होते. मग आपण सुरुवातीला ए डी पॉईंट इथे घेऊया आणि तिथून म्हणजे हा ए बीचा आपल्याला सेट स्क्वेअर आता इथे यूज करायला लागणार आहेत. मग ए बीला बरोबर परपेंडिक्युलर लाईन एक ड्रॉ करायची आहे, आणि
मी ड्रॉ करतो. पॉईंट ए बीला परपेंडिक्युलर लाईन असे एक ड्रॉ करून घ्यायचे आहे. याची लाईन तर इथं आहे स्केल 15 mm ठेवायचे आहे. त्यानंतर सी पॉईंट घ्यायचा आहे. मग त्यासाठी बी आणि सी या लाईनला बरोबर परपेंडिक्युलर लाईन बीमधून एक रँडम लाईन खाली घ्यायची आहे या टाईपमध्ये. त्यानंतर सेम डी टू सी या लाईनला परपेंडिक्युलर लाईन ही ए डी ए बी यातून इकडे घ्यायची आहे बरोबर 90 डिग्रीमध्ये परपेंडिक्युलर. तुम्ही सेट स्क्वेअरचा यूज केला तर बेटर राहील. दॅट्स पॉईंट सी. देन टू नेक्स्ट लिंक बी एफ. सेट स्क्वेअर इथं लावा परपेंडिक्युलर टू just random line, draw the line, and next C to F perpendicular line C to this point name F, this point F. त्यानंतर या डायग्राममध्ये G पॉईंट ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी C आणि जी ही लिंक आहे. त्याच परपेंडिक्युलर लाईन इथून इथे जस्ट रँडम लाईन ड्रॉ करायची आहे. तशीच डी आणि जी या लाईनला परपेंडिक्युलर इथून इथे जॉईन करायचे आहे. हा मिळालेला पॉईंट जी पॉईंट आहे. त्यानंतर आता फर्स्ट पॉईंट व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट सी याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट सीचं कॅल्क्युलेशन व्ही सी इज इक्वल टू सी ए. मग सी टू ए हे स्केलने हे माप घ्यायचं आहे. ते 38 mm आहे. मग त्यामध्ये 38 इंटू 0.0105 याचे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 0.015 ही व्हॅल्यू इथून आहे. लेंथ टू MPS 1 mm इज इक्वल टू 0.0105 ms हे आपण स्केल घेतलेलं त्यातून व्हॅल्यू घेतलेली आहे. मग त्याचं मल्टिप्लिकेशन आलं 0.44 ms. मग फर्स्ट पॉईंट हा क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आता सेकंड आहे व्हेलॉसिटी ऑफ ई ऑन द लिंक BC व्हेन BC इज इक्वल टू 40 mm. ओके. आता त्यानंतर B टू C यावरती ई हा पॉईंट आहे तो इथे ड्रॉ करायचा आहे. तर तो इथे तर इथं बघू शकता की हा इथं एक पॉईंट ड्रॉ करायचा आहे. पण हा इथं घेतला कसा तर त्याचं कॅल्क्युलेशन आहे. तर याचं एक कॅल्क्युलेशन आहे BE अपॉन BC इज इक्वल टू BE अपॉन BC इज इक्वल टू BE इज इक्वल टू BE अपॉन BC इंटू VCB. म्हणजे हे BE B टू B टू पॉईंट E B टू पॉईंट C आणि मग इकडं B टू E बिग B टू E B टू C इथं इज इक्वल टू BE इज इक्वल टू हे BE BC आणि इज इक्वल टू VCB. म्हणजे पूर्ण B टू C पर्यंतची लेंथ. मग त्याचं कॅल्क्युलेशन 40 इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. BE इज इक्वल टू 40 mm BC mm 66 mm BC इंटू B टू C इज 32 mm. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे 19.39 mm. मग इथून ह्या बी पासून इथपर्यंत 19.39 mm पर्यंतचे स्केल घ्या आणि तिथे एक
ई पॉईंट ड्रॉ करा. त्यानंतर टू द कनेक्ट पॉईंट this point to this point, it's construction line, and then VE is equal to EA. this line, ही लाईन मेजर करायची, ती इथे 39 मिलीमीटर. त्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन 39 इंटू 0.0105 इथून आहे, हा 0.0105, त्याचं कॅल्क्युलेशन 0.41 ms. ओके, हा सेकंड पॉईंट क्लिअर झाला आहे. आता हा थर्ड पॉईंट यातला द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक BC अँड CD, तो बघूया आता. त्यानंतर ओमेगा BC इज इक्वल टू VBC अपॉन BC. मग यामध्ये VBC ॲक्च्युली आपण आधी कन्वर्ट केलेलं आहे इथं. VBC 32 इंटू 0.0105 अपॉन 0.066 इज इक्वल टू 5.09 राडियल पर सेकंड. हे 0.066 आहे ना, हे BC. मग इथं B to C 66 mm. मग mmचं मीटरमध्ये कन्वर्जन केलं इथं, ते आलं आहे 0.066. त्यानंतर ओमेगा CD तसंच आहे, VCD अपॉन CD इज इक्वल टू, मग हे VCD 38. ही लिंक आहे ना CD, ही VCD, इथं व्हेलॉसिटी ऑफ CD आहे. मग 38 हे जे हे आहे स्केल आहे ते 38 आहे. 38 इंटू 0.0105 अपॉन CD मध्ये या डायग्राममध्ये CD आपली इथे ॲक्च्युली CD 56 इज इक्वल टू 7.1257 राडियल पर सेकंड. ॲक्च्युली दिस व्हॅल्यू 56 इज कन्वर्ट टू, ही आत्ता इथं mm मध्ये, हे मीटरमध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला. मग ते मीटरमध्ये येईल 0.056. Then next point, the velocity and of an offset point F to link BC if BF is equal to 45 mm, CF 330 mm and BCF is read clockwise. तर आता आपण हे सॉल्व करणार आहोत. त्यानंतरचं डेरिवेशन VF इज इक्वल टू FA. मग FA ही लाईन स्केल हे करायचे, मोजायचे आहे. नंतर ती लाईन आहे 48 mm. सो 48 mm इंटू अगेन 0.0105 इज इक्वल टू 0.504 ms. हा चौथा पॉईंट क्लिअर झाला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे द वेलॉसिटी ऑफ ॲन ऑफसेट पॉईंट G. VG is equal to VA. So G to A, this measure this link G to A is equal to 13 mm. So next derivation 13 again 0.0105 and this calculate is equal to 0.315 meter per second. Then next, to determine routing at pin A, and next point last
6 point, the velocity of rubbing of pin A, B, C and D, then ratio of pin are 30 mm, 40 mm, 25 mm and 35 mm respectively. Then can do the calculation. VBA is equal to omega AB into R of pin A is equal to 10.5 into 0.03 is equal to 0.315. So problem is solved. Then velocity vector diagram. Thank you friends.